बाळा काय झालंय तू का रडतेस एवढी काय झालं सांग ना मला. बाबा मला ना मला खूप खूप घुसमटल्यासारखं होतं. खूप खूप त्रास होतो मला. म्हणजे ना मी ठरवलं होतं की आता रडायचं नाही, खचायचं नाही. बाबा मला वाटतंय माझ्या हातातनं सगळं निसटून चाललंय आणि मी एकटेच असणार आहे. कोणीच नसणार आहे माझं. मी एकटेच. नाही बाळा नाही बाळा तू एकटी नाहीयेस बाळा. मी आहे ना तुझ्यासोबत. हा तुझा बाबा तुझ्यासोबत आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे एजे तुझ्या सोबत आहेत बाळा. आता एजे तुझ्या सोबत असताना तुला कशालाच घाबरायची गरज नाही. काय झालं बोल सांग बाळा. अंतराने मला अभिराम म्हणून हाक मारली. लीला काय झालं सांग ना मला काय झालं. बाबा एजेंटची आणि माझी साथ आता अजून किती दिवसांची आहे काही माहित मला. काय झालं नक्की काय झालं ते सांग ना मला. एजेने तुझं काही भांडण झालं का सांग ना मला काय झालं. भांडण झालं असतं ना त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता. आता आमच्यात जो दुरावा येणार आहे त्यावर कसलाही उपाय नाही. म्हणजे काय 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 म्हणायचं तुला बोल ना सांग ना मला. बाबा एजेंटची पहिली बायको अंतराताई परत आले. काय कपूर बाळा कसं शक्य आहे. सांगते गुढीपाडव्याच्या दिवशी आजी आणि मी आणि एजे मंदिरात गेलो होतो. मी तुमच्यासाठी सूप आणू तुम्हाला बरं वाटेल. अंतरा अशक्तपणा वाटतं का मला बोला. अंतरा काहीच का बोलत नाहीये. त्या फोटोंमुळे तिला सगळं आठवलं असेल का. अशा गप्प काय बसलायत अंतराई. म्हणा ना तुमची अंतरा परत आलीये म्हणा. अंतरा बाळा तू काहीच का बोलत नाहीस. सॉरी पण मला थोडा वेळ एकटं सोडा. हो असं कसं एकटं सोडा तुम्ही. मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत पण ते फक्त आणि फक्त मिस्टर अभिराम जहागीरदारांनाच मी विचारू शकते. अहो पण त्यामुळे प्लीज प्लीज मला एकटीला सोडा. बर आराम कर.
लताताई, डॉक्टर म्हणत होते की अंतराताईंना ज्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं त्यांच्याशी जर आपल्याला बोलता आलं तर खूप बरं होईल. म्हणजे त्याचं काय आहे, डॉक्टर म्हणत होते की अंतराताईंची ट्रीटमेंट थोडी बदलायची आहे, काही थेरपीज ॲड करायचे आहे. सो जर त्यांच्याशी बोलणं झालं असतं तर खूप मदत झाली असती. बरं ठीक आहे, मी देते तुम्हाला नंबर, पण या सगळ्याची ना त्यांना आधी कल्पना द्या तुम्ही. कारण की ना त्यांनी मला खूप विनंती केली होती की त्यांचं नाव न रिव्हील होण्याची, पण तरी मी तुम्हाला देते. नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या किंवा आश्रमाच्या नावाला धक्का लागेल असं काहीच करणार नाही. मी त्यांच्याशी बोलते आणि त्यातही मला पूर्ण जाणीव आहे की तुम्ही माझ्यासाठी आणि अंतराताईंसाठी आउट ऑफ द वे जाऊन त्यांचा नंबर देताय. थँक्यू सो मच. हॅलो सर, मी अंतराताईंची नातेवाईक बोलते.